अमरावती शहरातील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या अर्जुन नगर स्टॉपवर जर आपण पाहिलं तर एका I-20 कारमध्ये अनोळखी मृतदेह आढळलेला आहे। त्यानंतर या भागामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। दुसरीकडे फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहेत। सकाळपासून जर आपण पाहिलं या भागामध्ये I-20 ही कार उभी होती। त्यानंतर येणाऱ्या जणांच्या लक्षात आलं, त्यावेळेस जर आपण पाहिलं या कारमध्ये मृतदेह असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। त्यानंतर हा नेमका मृतदेह कोणाचा, ही गाडी नेमकी कोणाच्या नावाने, या ठिकाणी ही गाडी कोणी आणून दिली, हत्या की आत्महत्या, अशा विविध चर्चांना जो आहे तो उधाण आला आहे। त्याचा तपास करण्यासाठी जर आपण पाहिलं या ठिकाणी पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संपूर्ण माहिती जी आहे ती प्रत्यक्षदर्शींकडनं घेतली जाणार आहे। दुसरीकडे फॉरेन्सिक टीम देखील दाखल झालेली आहे। यापूर्वी जर आपण पाहिलं अमरावती शहरामध्ये अनेकदा अशाच पद्धतीनं अनोळखी मृतदेह जे आहेत ते आढळल्याच्या घटना ताज्या असताना दुसरीकडे आता जे पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर या बंद कारमध्ये जे आहे ते मृतदेह आढळलेला आहे। गाडीच्या नंबरवरनं जर आपण पाहिलं या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो पोलिसांच्या वतीनं केला जाणार। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो MH20 BV 2328 क्रमांकाची ही कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। संभाजीनगरचं पासिंग जे आहे ते या कारचं आहे। त्यामुळं कार संभाजीनगरमधल्या मालकाची आहे की ती मग अमरावतीमध्ये विकल्या गेली होती, अमरावतीमधल्या ती व्यक्तीच्या नावे आहे, या कारमधला मृतदेह अमरावतीच्या व्यक्तीचा आहे का, याचा तपास जो आहे तो पोलिसांच्या वतीनं केला जाणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं या ठिकाणी गर्दी जी आहे ती नागरिकांची मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं या ठिकाणी आता पोलीस जे आहे ते दाखल झाले असून या संपूर्ण घटनेचा तपास करणार आहे। कॅमेरामन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।